खालचा ओठ मोठा जर असेल तर त्याला सेलिब्रिटी लिप म्हटलं जातं. धनुष्याकृती ओठ असतात. सगळ्यात सृजनशील, प्रोडक्टिव्ह. रामाचे होते तसे म्हणतात. स्पष्टच बोलतो मी की ह्यांच्या सेक्शुअल नीड खूप जास्त असतात आणि रोमांसच्या बाबतीत ही लोक तुला जास्त दिसून येतात. दुसरे पातळ ओठ. ही लोक चतुर असतात. वरचा ओठ मोठा आहे, खालचा ओठ लहान आहे. जबाबदारीची जाणीव असते. अटेन्शन सिकिंग असतं. चेहऱ्यावरचे असे कुठले कुठले साईन्स आहेत की ज्यांनी वेगळे वेगळे अर्थ कळतात? काल जर तुझे खप्पड असतील ना तरी असमाधानी वृत्ती दिसते. जसं भाऊ तोरसेकरांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस रागावला तर चालेल पण तो हसला तर नाही चालणार. अजून एक भाग आहे जॉ लाईनचा. ग्रीक साहित्य त्यांनी लीडर्सना भव्य हनवटी असलेलं दाखवलं. तुम्ही हनुमानाचं जर बघितलं हे वज्राला सुद्धा सहन करण्याची कॅपॅसिटी हनवटीत. पूर्ण चेहऱ्याचा किंवा डोक्याचा मेजर भाग व्यापलाय तो केसांनी. त्याचा काय काय सिग्निफिकन्स? कुरळ्या केसाचा माणूस आपल्याला कधी समजत नाही. काय काय आयब्रोजचे प्रकार आहेत? आयब्रोजला बरेच प्रकार आहेत. तुझं मोठं कपाळ आहे ना, तू नॅरो फोरहेडचीच मुलगी बघायचीस. तुझ्या आयुष्याला ती मुलगी स्थिरता देऊ शकते. यार महत्वाचे जेवढे भाग आहेत कपाळ, डोळे आणि कान ते आपण कव्हर केलेले आहेत. पुढच्या भागाकडे जायचंय. 3 गोष्टी एकत्र घेऊत आपण की गाल, ओठ आणि हनुवटी. एवढा भाग त्याच्यावर बोलूया. ओके, आपण गालाबद्दल बोलताना ना, गालावरती लाली असते, गालावरती तेज असतं. आधी आपण सगळ्यात सोप्या गोष्टी बघूया. तू कधी बघ, माणसाला भेटल्यावर पहिल्यांदा गाल दिसतात त्याचे आणि त्याच्यातली एनर्जी आपल्याला समजते की यार ह्याच्यात एनर्जी आहे की नाही. आणि माणसं शक्यतो त्या एनर्जीला स्टडी करत असतात इनडायरेक्टली डायरेक्टली. तर ज्याच्या गालावरती लाली आहे ना, तो बरेचदा असा सात्विक वगैरे स्वभावाचा असतो. माणसाचे गाल हलके फुगलेले असावेत, जास्तही जाड असू नयेत. ते अगदी जाड जे असतात ना ते आळशी, फूडी वगैरे लोक जी असतात त्यांचे तसे असतात. किंवा आळशी नको म्हणूया आपण, अतिविश्रांती प्रिय अशी लोक आपण म्हणूया की ज्यांना अतिविश्रांती आळशी लोक ऑफेंड होतील आपल्यासारखे. ओके, तर आळशी नको म्हणूया त्यांना. पण गाल जे आहेत ते नॉर्मलच फुगलेले हवेत. ते जास्त खप्पडही असू नयेत. म्हणजे गाल जर तुझे खप्पड असतील ना तरी असमाधानी वृत्ती दिसते. किंवा लोकही तुम्हाला इग्नोर करतात. निस्तेज दिसतो यार की काय झालं याला, काय असं खप्पड गालायचंय. सो इव्हन तुमची ओळखही तयार होते. हा तो खप्पल गाडा, तो खप्पड गाल देत त्याचे. ती ओळख सुद्धा आपली होऊ नये कधी. त्यामुळे गाल हा जो अभ्यास आहे ना हा अतिशय साधा आहे. गाल पडलेले असू नयेत, निस्तेज असू नयेत. मी तुला सांगितलं ना मगाशी आपण सुरुवात केली की डावा गाल जर अति पडलेला असेल, खूपच जास्त तो असा पडलेला आहे, तर समजायचं आतली जी आत्मिक ऊर्जा आहे ही कुठेतरी ऱ्हास झाला आहे, तिचा खूपच पडले. किंवा उजवा गाल जर खूप जास्त पडला आहे, डोळ्यापासून खाली जर खूप पडला आहे, तर प्रोफेशनल काम करण्याची इच्छा घटलेली असते. जी लोक कामचोर असतात किंवा जी आळशी असतात, कुठलेही प्रोडक्टिव्ह काम नाही करत, तर ती लोक ओळखायची कशी, तर गाल पडलेले आहेत. खूप मेहनत घेऊनच ते स्वतःला पुश करतात की जाऊया आज कामावर. सो असे गाल असू नयेत कोणाचे. दुसरा भाग तू म्हणालास ओठ, लिप्स. आता ओठाचे बरेच भाग येतील. म्हणजे जाड ओठ, तर तुझे आणि आपले जे जाड ओठ असे असतात तेही लोक व्यावहारिक असतात, दयाळू असतात. म्हणजे दोन्ही गोष्टी यांच्यात आहेत की व्यवहारपण आहे, दयाळूपणा पण आहे. मी एका हाताने कमवीन, दुसऱ्या हाताने डोनेट करीन. एकटेपणा आवडतो, एकांतप्रिय असतात किंवा तो त्यांचा कम्फर्ट झोन आहे. ह्या लोकांनी बोलल्याने त्यांचा फायदा होतो. ती लोक जर बोलत असतील ना व्यवस्थित तर ते मुद्देसूद व्यवस्थित बोलतात. धूर्त नाही म्हणता येणार, पण त्यांच्याकडे तो स्मार्ट वे असतो की कुठली गोष्ट कशी काढून घ्यायची. मी आता तू जसं करतोस ना, एखाद्याच्या मनातलं काढून घेतोस, एखाद्याला बोलतं करतोस, तर बोलतं करण्याची कॅपॅसिटी अशा ओठांमधल्या म्हणजे अशा ओठांच्या लोकांची असते. दुसरे पातळ ओठ. ओके, म्हणजे अतिशय बारीक थीन प्रकारचे असतात. ही लोक चतुर असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की सुरुवातीपासूनच ठरवलेलं असतं की ह्या माणसाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, बोलायचं का नाही बोलायचं, किंवा बोलत असताना आपलं काय काम आहे ह्याच्याशी, हे सगळं त्यांनी आधीच ठरवलेलं असतं आणि त्या डिरेक्शननी ते नेतात. महत्त्वाची यांच्यात एनर्जी आहे ना, कृतिशील असतात. जे काही असते ना करत राहतील, तुला कृतिशील दिसतील. अशा बारीक ओठांची लोक कृतिशील दिसतील. आणि सुरुवातीपासूनच असतं की ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे का नाही. अच्छा, प्रीडिटरमाइंड. की बाबा मला ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे का नाही, आवश्यक आहे का नाही, ही इथनं त्यांची सुरुवात होते. आता ह्याच्यात सप्पाट जे आहेत ना, तर मोठा ओठ मोठा सप्पाटमध्ये वरचा ओठ मोठा आहे, खालचा ओठ लहान आहे, असेही तुला लोक दिसतील. तर जबाबदारीची जाणीव असते.
कुठलीही जबाबदारी असते ना तर ती घ्यायची त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते. अटेन्शन सिकिंग असतं, अशा लोकांना अटेन्शन सिकिंग आहे. बरं, यांचं ना स्वतःबद्दलचं मत फार मोठं असतं की मी म्हणजे कोण, असं समथिंग कोणीतरी आहे, हा एक स्वभाव त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर एक खालचावट मोठा आहे आणि वरचावट लहान आहे. हल्ली 90% लोक अशीच आहेत. पण सेलिब्रिटी क्षेत्रातली जी यशस्वी लोक आहेत त्याला सेलिब्रिटी लिप म्हटलं जातं. मॉडर्न फिजिओनॉमीमध्ये, याला फिजिओनॉमी म्हणजेच फेस रिडिंग, तर मॉडर्न फिजिओनॉमीमध्ये खालचावट मोठा जर असेल तर त्याला सेलिब्रिटी लिप म्हटलं जातं. प्रत्येक सेलिब्रिटी ह्याचा खालचावट मोठा असतो. आता आपण तुझ्याकडे येणाऱ्या लोकांना बघूया, खालचावट जर मोठा असेल ना तर पब्लिसिटी लगेच मिळते. कुठलीही गोष्ट त्यांनी केलेली लगेच लाईमलाईटमध्ये येते. भटकती आत्मा असतात, सगळीकडे भटकंती आवडते, छान काहीतरी करायला आवडतं, म्हणजे काय म्हणूया मटेरियलिस्टिक आणि फुल मजा करायला आवडते, मजेशीर लोक असतात ती. याच्यानंतर ओठांची लांबी बघायची असते. ओठ लांब आहेत का ओठ बारीक आहेत. मी आता तुला सांगू का, हा विषय थोडा गणितासारखा आहे. ओके, त्यामुळे आपण थोडा याला फनी वेनी घेऊया. मी जोकर लिप्स जे आहेत ना तसे असतील तर मी अटेंड करेन. तुला म्हणजे वर जाणार, हा असे जर व्यवस्थित लांब असतील ना, स्माइली असेल, स्माइल आहे तर मी तुला अटेंड करतो. शॉर्ट माणूस अजिबात अटेंड करत नाही. ज्याचे लिप शॉर्ट आहेत ना, ओके, तो असा असतो म्हणजे चेहरा अगदी चेहऱ्यावरनं अजिबात कळत नाही यांच्या मनात काय. हा जो लांब लिप्सचा माणूस आहे हा अतिशय सहानुभूतीशील असतो, संवेदनशील असतो आणि उत्तम तुम्हाला अटेंड करतो. तो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तो समजून घेत असतो. तर ही नॅचरली येणारी सहानुभूती त्याच्यात असते. हा जो शॉर्ट ओठाचा आहे, स्वतंत्र आहे, राखीव आहे, म्हणजे तो रिझर्व आहे खूप. त्याच्या इच्छेशिवाय तो तुझ्यात येत नाही बोलायला, किंवा मी तुला अटेंडही नाही करणार. जर माझी गरज असेल तरच मी तिथे येईन. आणि ही लोक एकांतप्रिय असतात किंवा एकटेपणा त्यांना काम करायला आवडतं. स्वभाव असतो आहे त्यांचा की थिन लिप्स आणि शॉर्ट लिप्स हे एकांतप्रिय आहेत, एकटेपणाने काम करतात, मजा मस्ती करत, म्हणजे असं तुला 4 लोकात लोक नाही दिसणार, एकांतप्रिय लोक आहेत. मी परत एकदा सांगेन की ओठ हा जो काही अभ्यासाचा भाग आहे हा तुमच्यासाठी गणिताचा भाग असू शकतो. त्याला थोडं फनी वेनीच सांगणं अपेक्षित आहे. त्यामुळे शॉर्ट म्हणजे अगदी तोंड बंद करून, हाताची घडी तोंडावर बोट, हे तिची घट्ट ओठ करून बसणं आहे ना, नाही बोलायचं आहे मला, नाही सांगणार मी, तर तो तसा भाग आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो ना की धनुष्याकृती ओठ. ओके, हां, तू बघितले असशील ना, असे धनुष्याकृती ओठ असतात. सगळ्यात सृजनशील, प्रोडक्टिव्ह स्वभावाचे. येस. आता ह्याच्यात एक फक्त भेद असतो ना, तो समजून घ्यायचा. एम टाईप नसला पाहिजे. ओके, शार्पन नसला पाहिजे, तो कर्व असला पाहिजे. हा जर असेल ना तुझ्यात, तर तुझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट, मटेरियल गोष्ट जी आहे ती कमी पडत नाही. ज्यांचे धनुष्याकृती होत असतात ते तसे आहेत, पण हे स्वभावाला हट्टी आहेत. ह्यांच्या सेक्शुअल नीड्स प्रचंड जास्त असतात. म्हणजे आता स्पष्टच बोलतो मी की ह्यांच्या सेक्शुअल नीड खूप जास्त असतात. आणि रोमान्सच्या बाबतीत ही लोक तुला जास्त दिसून येतील ज्यांचा धनुष्याकृती ओठ आहे अशी. तर हे झालेच ओठांचे प्रकार. ओके, स्माईलवरून काय कळतं का रे? स्माईलवरनं कळतं, असं मी सुरुवातीला सांगितलं तू की वर जाणारे गाल असे फाकणारे. समजा काही जण फक्त ओठ फक्त असे आडव्या भाज्यात फाकून, म्हणजे त्यांना इंटरेस्टच नसतो यार. ओके, म्हणजे ते ओठ सुद्धा आहेत ना असे बारीक होतात. मी तुला म्हटलं तामस तत्वाचं हसणं आहे किंवा राजस तत्वाचं हसणं आहे. राजस तत्व हसेल पण डोळे अलर्ट असतील. सात्विक माणूस पूर्ण मनापासून एकदम मजा येते त्याला ते करताना. स्माईल बघूनच आपल्याला प्रसन्न वाटतं. पण हे जर बघशील राजस तत्वाचं हसणं जरी असं असलं गोड असतं, गुड बेरकी. म्हणजे राजस माणूस हसतो पण गुड, त्यामुळे त्याचं अट्रॅक्शन निर्माण होतं. बेसिकली समोरच्याला प्रभावात घेणं स्वतःच्या, हे त्या हसण्याचं पण गमक आहे त्यातलं. ओके, तू बघ ना की यस गुड आहे, समजत नाही आहे क्यूट तसं, पण मग ते डोळे अलर्ट आहेत. नाही, डोळे अलर्ट आहेत. आणि जसं भाऊ तोरसेकरांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस रागावला तर चालेल पण तो हसला तर नाही चालणार. त्या लोकांचं हसणं इतकं डेंजरस आहे. राजस तत्वाचं प्रमुख लक्षण आहे की लिडरशिपचं हसणं गुड असलं पाहिजे. एक्झॅक्टली. तू जर कुठल्याही म्हणजे इव्हन कुठल्याही मेन कॅरेक्टर्सना बघितलेस, मेन विलन कॅरेक्टर्सना बघितलेस, तर त्यांचं हसणं असं गुढ दाखवलंय की त्या माणसाने हास्य केलं ते पण इतकं गुढ होतं. डिटेक्टिव्ह किंवा मग बिझनेसमन, त्यांनी तो हसण्याहून समोरच्याला अंदाज नाही आला पाहिजे की आपल्या मनात काय चाललंय ना, तर ते नाही कळत. ओके, सो हसणं कळतं किंवा आपण ते बघू शकतो म्हणजे. ओके,
अजून एक भाग आहे मुख्य, तो एक जॉ लाईनचा. काही लोकांची चबी असते, डबल चीन असते किंवा काही त्यांची चिजल असते एकदम. तर तो भाग आणि हनुवटी याच्यातून काय काय कळतं? आता हा जो भाग आहे ना डबल चिनचा वगैरे, हा त्या माणसाला झालेला जो काही थायरॉइड असेल ना, थायरॉइडमध्ये ह्याच्यामध्ये होतं ते, किंवा शरीराची ठेवण असते. ॲक्च्युली ती लोक त्याला काही नाही करू शकत. तुम्ही जर बराच काळ हार्मोनल इम्बॅलन्समधून गेला असाल तर तुमची डबल चिन होणं स्वाभाविक आहे. आपण त्याला जज न करणं हेच एक त्याच्यातलं आहे की यार डबल चिनला नका जज करू. म्हणजे ते आळशी असतात असं नव्हे, पण ती जर शरीराचा तो फॉर्मॅटच तसा आहे ना त्याच्यात, तर नाही काय बदलू शकत. सो ते वर्कआउटनी पण फार कमी वेळा त्याच्यात बदल होतो. म्हणतात लोक मी डबल चेन घालवली होती पण परत आली. म्हणजे प्रत्येक डबल चेनवाला माणूस एकदा तरी ही गोष्ट बोलतो की मी माझी डबल चेन गेली होती परत आली. पण तसं नाही आहे, तो शरीराचा फॉर्मॅट आहे. मग आपण जज करू नये त्याला. राहिली गोष्ट हनवटीची. हनवटीचे भरपूर प्रकार आहेत. हनुवटीवरून सौंदर्य पण खूप ठरतं यार, लिडरशिप पण कळते. ओके. हनवटी हा जो भाग आहे ना, आणि लिडरशिप कळते. म्हणजे आता ग्रीक साहित्य आहे, युरोपचं जे फिजिओनॉमीचं साहित्य आहे, लिटरेचर आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी लीडर्सना भव्य हनवटी असलेला दाखवलं की ज्याची हनवटी भव्य आहे ना तो माणूस लीडर आहे. मग त्याची ॲथलेटिक कॅपॅसिटी चांगली आहे, तो एक डिस्ट्रक्टिव्ह एनर्जीचा आहे, एनर्जेटिक आहे, किंवा तो म्हणजे असं स्त्रियांमध्ये पॉप्युलर आहे, त्याची सेक्शुअल एनर्जी चांगली आहे. तर हनवटी मोठी असणं हे त्याचं लक्षण आहे. आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये तुमची हनवटी दाखवतात, टोकधार पुढे आलेली हनवटी हे दाखवलंच जातं. हे युरोपमध्ये हे कल्चर आहे की हनवटीवरनं माणसाला स्टडी केलं जातं. जर ती अरुंद असेल ना, म्हणजे आता आपली हनवटी रुंद आहे सगळ्यांची सामान्य, जर हनवटी अगदी अरुंद असेल, बारकी असेल, तर त्याच्यात निगेटिव्हिटी असते, इंट्रोवर्ट असतो, समोरच्याचा इन्सल्ट करेल असा असतो, फिजिकली वीक असतो. हनवटी हे शरीरशास्त्रातलं मोठं म्हणजे महत्त्वाचं हिस्सा आहे की तुमची ताकद दाखवते. हनवटी तुमचा स्ट्रॉंगपणा दाखवते. म्हणजे वज्राला सुद्धा सहन करण्याची कॅपॅसिटी हनवटीत. तुम्ही हनुमानाचं जर बघितलं तर हनवटीने वज्रसुद्धा सहन केलं होतं. तर हनवटी मजबूत असणं आवश्यक आहे. जर हनवटी कमजोर, बारीक बारीक अशी जर होत गेली, निस्तेज होत गेली ना, तर एक समजून जा की शारीरिक आजार त्या माणसाला होऊ लागलेत. सो हनवटीकडे लक्ष दिलं, व्यवस्थित ती तेजस्वी दिसत असेल तर चांगलं आहे. आणि जर बारीक अगदी असेल ना, निमूळती झालेली, तर आपण जरा स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे, थोडा वर्कआउट करणं आवश्यक आहे. असं आहे. म्हणजे शरीर, आमचं शास्त्र हे सांगतं. आता हनवटीला 2 ठिकाणी खड्डा असतो. येस, खड्ड्याचं बघितलं असेल मध्ये, अक्षय खन्नाला आहे. इकडे पुढे असतो एक खड्डा आणि एक खड्डा असतो खाली. अच्छा, ओके. आणि बरेच आत्ताचे फेस रीडर्स आहेत किंवा वेगवेगळे पॉडकास्ट आता तुम्ही बघत असता. फेस रिडिंगच्या पॉडकास्टमध्ये मी ऐकलेली सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे हा खड्डा. प्रत्येकजण एकच खड्डा शिकवतो, हा एक समोरचा. खालचा खड्डा आणि वरचा खड्डा ह्यात 180 डिग्रीचा फरक आहे. खालचा खड्डा जो आहे ना, ती समाधानाने जगणारी लोक आहेत, आणि दुसरा जो वरचा जो खड्डा आहे ही मटेरियलिस्टिक लोक आहेत. हाऊस मौज किंवा मजा मस्ती करत जगणं हे त्याचं लक्षण आहे. किंवा हनवटीला पुढे खड्डा आहे समोरच्या भागात, ही लोक रसिक आहेत. म्हणजे ह्यांना मटेरियलिस्टिक तर हवं आहे, म्हणजे वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे, मजा करायचे तर करायचे तशी आहेत. आणि खालचा जो खड्डा आहे हे दाखवतं ईश्वरावरचा विश्वास, समाधानी आयुष्य, सात्विक आयुष्य जर असेल ना, तर खालती इथे खड्डा असेल तर ते सात्विक आहेत. आणि वरचा जो खड्डा आहे हा मनातलं काही सांगून देत नाही, समजत नाही. आणि खालती ज्याच्या खड्डा आहे ना, त्याच्या डोळ्यातनं लगेच कळतं यार ह्याच्या आयुष्यात काय चाललं आहे. असे चेहरे लगेच वाचता येतात. आपल्याला बरेचदा इंट्युशन येतं ना की हा माणसाला जरा काहीतरी, तुझा खड्डा खाली असेल तर तो माणूस सात्विक असतो. सो हा हनवटीचा प्रकार झाला. या हनवटीच्या प्रकारात हे भाग येतात. पूर्ण चेहऱ्याचा किंवा डोक्याचा एक मेजर भाग व्यापला आहे तो केसांनी. म्हणजे महिलांना तर डोक्यावर पूर्ण आणि पुरुषांना तर गालावर वगैरे. पण त्याचं काय काय सिग्निफिकन्स आहे? केस शनीला रिफ्लेक्ट करायचे किंवा शरीरावरती कुठे केस असावेत आणि कुठे असू नयेत हे सुद्धा सांगितलं जायचं. बरं. म्हणजे सामुद्रिकात वर्णन आहे की तुमच्या काखेत जर भरपूर केस असतील तर दुःख भरपूर आहे. बरं. छातीवर केस असतील, आता आपण बघतो ना यार ह्याच्यावरती वेगवेगळ्या न्यूजवरती, फेसबुकवरती येतात, छाती पे बाल होने वाले मर्द कैसे होते. ॲक्च्युली सामुद्रिकात त्याची काही वर्णनं आहेत, परंतु डोक्यावरचे वगैरे जर केस बघायला गेलास तर आत्ता स्टडीमध्ये ते येत नाहीत, कारण प्रदूषण आहे. वेगवेगळे आपण शॅम्पूज लावतो, त्या काळात कुठे शॅम्पू होते. मूळ आहे तसं ठेवत नाही आपण, मूळ आपण ठेवत नाही. किंवा केसाचं जे वळण आहे ना त्याच्यावर नाही माणूस कळतो. म्हणजे तू बघ, ज्याचे एक वळणदार केस आहेत किंवा ज्याच्या केसाला वळण आहे तो माणूस प्रोफेशनल दिसतो.
आपल्यासारखे लोक कसेही केस ठेवून जातो, आपण कुठे बिंदास वावरतो. पण जो प्रोफेशनल आहे त्याचे एक पर्टिक्युलर वर्णातले आहेत केस, तो कधी हेअरस्टाईल चेंज करत नाही. दृढता जी असते ना ती हेअरस्टाईल कधी चेंज न करण्यात असते. तो आर्म फोर्सेस आणि पोलीसमधली लोक बघ आयुष्यभर एका शिस्तीत जगतात, त्यांचे केसही त्याच शिस्तीचे असतात. तो रिटायर झाला ना फौजी तर तसेच ठेवतो, सोल्जर कटच ठेवतो. हे केस रिफ्लेक्ट करतात, केसाचं वळण रिफ्लेक्ट करतं. केस राठ असू नयेत कधी. केस जर राठ असतील ना तर तो माणूस दुष्ट स्वभावाचा असतो, त्या माणसामध्ये खुंचीपणा असतो, ॲग्रेशन असतं. कुरळे केसाची माणसंही अनाकलनीय असतात. कुरळ्या केसाचा माणूस आपल्याला कधी समजत नाही की हा आत्ता असा असेल तर थोड्या वेळानं तो थोडा वेगळा असू शकतो. आपल्या ह्याच्यात मित्रपरिवारात तू बघ की हे कुरळ्या केसाचा माणूस आहे आणि तो एका मतावरती ठाम आहे, हे असं कधी होत नाही. इवन युवराज सिंगसुद्धा, आम्ही युवराज सिंग म्हणजे मी फार आयडियल मानायचो त्याला, पण तो पहिला बॉल जो प्लेट करेल तर दुसरा बॉल 6 मारेल. थोडं असं आहे ना, मूड स्विंग्स त्याच्यामध्ये जास्त आहेत. एक मुख्य भाग चेहऱ्यावरचा जो खूप प्रकर्षाने उठून दिसतो, ज्याने सौंदर्य ठरतं चेहऱ्याचं, ती म्हणजे भुवई. आयब्रोज आहेत. येस. काय काय आयब्रोजचे प्रकार आहेत? हा, आयब्रोजला बरेच प्रकार आहेत. माझं एक ऑब्झर्वेशन सांगतो की ना, मला असे दोन आयब्रो जिकडे जॉईन असणारी लोक आहेत ना, ती मला अशी थोडीशी गूढ म्हणा, फसवी म्हणा, किंवा ह्यांच्यापासून लांब राहा असं थोडंसं मला वाटतं. हे माझं ऑब्झर्वेशन किती बरोबर आहे? अजिबातच नाही बरोबर. ठीक आहे की आपण असं म्हणतो कारण हे आलंय चालत आत्तापर्यंत. बेसिकली कम्फर्ट झोनमधली लोक आहेत. तुला एक सांगू का, जे आयब्रोजपर्यंत येतं ना ती माणसं कम्फर्ट झोनमध्ये काम करतात की मला एवढंच करायचं आहे, मला एवढंच बोलायचं आहे, मला एवढंच सांगायचं आहे, पण त्याच्या पलीकडे ते जात नाहीत. त्यामुळे त्यांना ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला ते येतात, त्यांना जेवढं अपेक्षित आहे तेवढं ते काढून घेतात आणि ते निघून जातात. ह्याला तू असं नाही, चतुर नाही म्हणू शकत. त्यांचा तो फंडाच ठरलेला आहे. ओके, तिथे येऊन मॅन्युप्युलेट नाही करणार तो तुला, तो ठरवूनच येईल आणि तो तसाच वागेल. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत त्यांना. ओके, चतुरता वगैरे जी लक्षणं आहेत ना ती गालावरनं कळतात. साधारण खोटं बोलणारा जो माणूस असतो ना त्याचा हा गाल असा हालत असतो, किंवा हा गाल जास्त ॲक्टिव्ह असतो, हा गालाचं जे हाड आहे हे इथपर्यंत जरा ॲक्टिव्ह असतो बोलताना. तू बघ कधी खोटं बोलणारा माणूस साधारण असा चेहरा करून बोलतो. तर तसं येते की चतुरता पकडायची असेल तर तशी पकडायची. त्या माणसाच्या वाईब्समधनं ते कळलं पाहिजे आपल्याला. प्रोफेशनल खोटं बोलणारा माणूस तो साधारण गाला असा हलवत असतो. किंवा नातेसंबंधाबद्दल खोटं बोलणारा माणूस काय करेल तर तो डावा गाल त्याचा थोडा वेगळ्या प्रकारे रिफ्लेक्ट होईल. सो आपण त्याच्यानुसार ॲडजस्ट थोडं समजून घ्यायचं की चतुरता कशी पकडायची. तू हे जर सांगितलंस तुझ्या लोकांना तरी चालेल. आपल्या व्ह्युअर्सना आपण सांगू, खोटं बोलताना माणसाला पकडायचं असेल तर तो डोळा त्याचा जो उजवा आहे हा इथपर्यंत ते येतं, जरा त्यात इथे एनर्जी येते, इथे एनर्जी येते. इवन परवा एक रिसर्च आहे आलेला, त्या रिसर्चमध्ये सांगितलं की खोटं बोलणाऱ्या माणसाच्या ह्या भागामध्ये ऊर्जा जनरेट होते, उष्णता जनरेट होते. ओके, आपला जो अभ्यास आहे आपण करायला असं त्याच्यातनं दिसतं. ओके, हा म्हणजे सायंटिफिक गोष्टी पण त्याला प्रूव्ह करतात. ओके. आणि फेस रिडिंगला आहे ना सायन्सनी बरेचदा, म्हणजे सायन्सचा बराच अप्रोच त्याच्याशी असाच झाला आहे. म्हणजे लोक सांगत नाहीत की आम्ही वापरतो, परंतु 2016ला फेसेप्शन नावाचं एक ॲप आलं. ह्या ॲपमध्ये पेडोफिल्स म्हणजे लहान मुलांची लैंगिक विकृती करणारे लोक, टेररिस्ट, चोर आणि जुगारी अशा 4 प्रकारची लोकं पकडली जातील असा त्या वैज्ञानिकाचा दावा होता. आणि तसं त्यांनी बरेच काळ एक्झिक्यूट करूनही दाखवलं. इवन अनऑफिशियल अशी जी न्यूज होती की 9/11च्या हल्ल्यानंतर स्पॉट नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं. अमेरिकन इंटेलिजन्स म्हणजे TSA, ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी एजन्सी, ही अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोचा एक भाग आहे. त्यांनी हे ॲप्लिकेशन तयार केलं होतं की माणसाच्या चेहऱ्यात जर असे काही ट्रेट्स असतील तर तो टेररिस्ट असू शकतो, हे माहिती करून घेणारं ते एक ॲप्लिकेशन होतं. त्यानंतर जर्मन सायंटिस्ट काही आहेत की जे लहान मुलाचा चेहरा बघून, डोळे बघून, त्याचा DNA कसा असेल किंवा काय असेल तर ते स्टडी करतात. चायनामध्ये ह्याचा वापर सर्रास होतो. आजही चायना फेस रिडिंगमध्ये अव्वल आहे. ही भारताची विद्या भारताच्या बाहेर चायना, ग्रीक, इटालीमध्ये गेली. इटालीमधल्या एका जोहान लाउटरनी त्याची नोसोलॉजी वगैरे तयार केली आणि ते त्यांच्या पोलीस रेकॉर्डमध्ये ते ठेवलं होतं. आणि 1990 ते 2010 ते जे जुने फोटोज ठेवले होते त्यांनी फोटोग्राफी करून 1800 नाही
1800 काळापासून त्यांनी चित्र तयार केली होती 1890 पासून, पण पुढे ना तशा नाकाला किंवा तशा प्रकृतीला त्यांनी ॲड्रेस केलं होतं. सो आजही पोलिसिंगमध्ये त्याचा वापर त्यांनी केला होता. ते सॉफ्टवेअर तयार केलं होतं, पण शेवटी ते सुडो सायन्स म्हणून त्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे, पण त्याचा वापर होतो. हेल्थ सेक्टरमध्ये याचा वापर चांगला होतो. म्हणजे मध्ये काही ॲप्स आली होती की जे तुमचं पित्त, कफ, वात हा जो स्टडी होतो ना तो चेहऱ्याच्या फीचरवरून होतो, किंवा ते आयुर्वेदामध्ये आहेत त्याची लक्षणंही सांगितलेली. बरोबर. सो हे शास्त्र तसं मोठं आहे म्हणायला गेलं असतं. ओके, चर्चा सुरू होती आपली भुवयांवरून. भुवयांवरती आपण येऊ. भुवयांचे महत्त्वाचे शेप्स आधी आपण स्टडी करू. भुवयांची पोझिशन, माणसाला ओळखताना त्यांची पोझिशन जी आहे ना ही कुठे आहेत, आयब्रो वर आहेत का जवळ आहेत, डोळ्याच्या जवळ असणारे आयब्रो लो, वरती असणारे हाय. इथनं आपण सुरू करू. ज्याचे हाय आयब्रो आहेत ना तो सिलेक्टिव्ह आहे, विचारी आणि विवेकवादी, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, प्रत्येक गोष्टीला वेळ देणार आहे. म्हणजे आपली कल्पना काय आहे त्याला स्टडी करणं, वेळ घेऊन काम करणं हे त्या माणसाचं म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. आणि ज्याच्या आयब्रो लो आहेत तो क्विक आहे, त्याचे इंट्युशन फास्ट आहेत, तो तुला मध्ये बोलताना थांबवेल की तू काय बोलतोस ते मला कळलं, थांब. म्हणजे आपल्या तशी लोक असतात ना की जे लो आयब्रोज आहेत, लगेच थांबवेल तुला, एका वाक्यात कळून जातं, मला कळलं तुला मला कळलं तुला काय बोलायचंय. सो हा आयब्रोजच्या उंचीमधला फरक की आयब्रोज वर असेल तर तो सिलेक्टिव्ह आहे किंवा मग तो वेट अँड वॉचवाला आहे, हा असेल तर तो क्विक आहे, ह्याला आजचं काम आज हवं आहे, हा माणूस त्याला वेळ देईल ज्याचे हाय आयब्रो आहेत. आता आयब्रोला शेप आहेत. आयब्रोचे 3 मुख्य शेप आहेत की पहिला कर्व आयब्रो. म्हणजे कर्व प्रकारचे आयब्रो आहेत ना लोकांमध्ये मिसळणारी आहेत. ओके, ते मनाला न लावून घेणारी लोक आहेत, क्रिएटिव्ह आहेत, सृजनशील आहेत किंवा स्वतःच्या कल्पनांचा विस्तार करणारी लोक आहेत, खूप प्रोडक्टिव्ह आहेत, क्रिएटिव्ह विचार करतात, एखादी क्रिएटिव्ह कृती करतात आणि पुढे जातात आयुष्यात, अशा प्रकारची लोक आहेत. स्ट्रेट आयब्रो हे तथ्यावरचं, स्ट्रेट जे आयब्रो आहेत ना हे तथ्य माहिती असावीत. कर्व आयब्रो म्हणजे आहेत ना तुला सांगू लोकांमध्ये वावरणं ज्यांना इझी जमतं ती कर्व आयब्रोची लोक आहेत. म्हणजे ज्यांच्या आयब्रो तुला कर्व दिसतील ना ती लोकांमध्ये सहज वावरतात. टोक नाही कुठेही टोक नसतं, इथनं सुरू होतात, अगदी व्यवस्थित कर्व होऊन इकडे येतात आणि प्रोडक्टिव्ह असतात. त्यांच्या कल्पनांचा उत्तम म्हणजे कल्पनाशक्तीचा विस्तार चांगला असतो, त्यामुळे प्रोडक्टिव्ह गोष्टी लगेच करतात, सृजनशील गोष्टी त्यांच्याकडनं चांगल्या होतात. आता जर ह्यांच्यात म्हणायला गेलास तर तू एक त्यांना उदाहरण दे एका प्रसंगाचं, त्याच्यावरनं त्यांना अख्खी स्टोरी कळते. म्हणजे त्यांचं ॲनालिसिसची कॅपॅसिटी किंवा कल्पनाशक्तीचा विस्तार इतका आहे की नुसतं त्यांना कळलं की यार हा एक प्रसंग घडला होता, त्यावरनं एक ते पुस्तक लिहू शकतात किंवा त्यांना त्याच्या मागचं सगळं जे काही बॅकग्राऊंड आहे ते लगेच कळतं. स्ट्रेट आयब्रो आहे ना तो तथ्यात्मक आहे. मला मुद्द्याचं सांग, मला महत्त्वाचं सांग, जे याच्यात खरं आहे ते सांग. तू ह्यांच्यासोबत काम करताना अर्धी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाहीस की यार आपण उद्या बघू, यार तू मला आत्ता सांग, मी हे आज आत्ता असं करणार आहे, तू ह्यातली डिटेल ॲनालिसिस किंवा जे काही तुझे डिटेल्स आहेत ते आत्ता मला दे. सो ज्यांचे स्ट्रेट आयब्रोज आहेत ना ते तथ्यात्मक आहेत आणि ह्यांचं इंट्युशन पॉवर खूप चांगलं असतं. ज्याचे आयब्रो सरळ आहेत ना त्यांचं इंट्युशन पॉवर खूप चांगलं आहे. दुसरं यांच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर. ज्याचे आयब्रो सरळ आहेत ना तो आता स्टँडअपमध्ये बरेच जण आहेत ज्यांच्या स्ट्रेट आयब्रोज आहेत. सो सेन्स ऑफ ह्युमर अतिशय पीकवर असतो. कुठल्या गोष्टीत ते मस्करी करतील, बोलता बोलता मस्करी करतील कळणार नाही, पण सेम टाईम ते तितकेच डिटेल्ड किंवा मग प्रॅक्टिकल आहेत किंवा टेक्निकल गोष्टींवरती काम करणार आहेत. आता ह्याच्यानंतर येतात अँगल आयब्रोज. म्हणजे टोक जे मी म्हणतोय ना तसं एक टोक इथे तयार होतं आणि अँगल्स त्रिकोण तयार करतात. मी असं ह्यांना म्हणतो ना की अशा ठेवू नयेत. म्हणजे तुमच्याकडे नेतृत्व गुण असेल, तुमच्याकडे अभ्यास असेल, तुम्ही उत्तम गृहपाठ करता, म्हणजे ज्यांचे आयब्रोज असे अँगल आहेत ना ते अभ्यास चांगला करतात, उत्तम म्हणजे इन्व्हॉल्वमेंट चांगली असते, म्हणजे प्रामाणिकपणा असतो. आज तुला भेटायचं आहे तर गृहपाठ करून जातील. अँगलचा हा एक फायदा आहे. पण काय होतं माहिती आहे, स्वतःविषयीची जी भावना आहे म्हणजे ती निगेटिव्हिटीकडे बदलते. मी माझ्या मैत्रिणींना नेहमी सांगतो की तुम्ही अँगल ठेवूच नका. हां, मुलींमध्ये तर फॅशन आहे आजकाल कोरायचा एवढा तुमचा नॅचरल शेप राऊंड आहे. ओके, आता मी तुला एक गंमत सांगतो. ते बदल झाल्यावर साधारण एक आठवडाभरात त्यांना स्वतःविषयीच डाऊनफॉल वाटतो की मी डाऊनफॉलच्या एका कुठेतरी आले का, मला भीती वाटते स्वतःबद्दल, मी इम्पेशंट झाली आहे, मला माझे पेशन्स नाही राखता येतात, मला स्वतःबद्दल काही करता येत नाही, ही भूमिका त्यांची तयार होते. त्यामुळे अँगल आयब्रो शक्यतो मुलींनी आणि मुलांनी ठेवू नये. जर कर्व जास्त झाला ना तर तो काढून टाकावा.
हे तो एक थोडासा भाग काढून टाकावा. ती रेमेडी म्हणून सुद्धा तू घेऊ शकतोस की अँगल ठेवू नका. सो हे झाले. त्याच्यानंतर गडद आयब्रोज आहेत. गडद म्हणजे डार्क आयब्रोज असतात, त्याचे केस अगदी व्यवस्थित दाटून असतात. हे डॉमिनेटिंग माणसाचं लक्षण आहे. म्हणजे ज्याचे आयब्रो डार्क आहेत तो डॉमिनेटिंग आहे, खूप जास्त रोमॅन्टिक आहे आणि तुझं ऐकून न घेणार आहे. मला हे असं हवं आहे तर असं हवं आहे, खरं खोटं करत बसणार आहे, डिबेटिंग आहे. आणि ज्याचे आयब्रोज अगदीच थीन असतील ना, तर तो लेटगो करणार आहे. कुठली छोटी गोष्ट मनाला लागेल. ज्यांचे आयब्रो बारीक असतात ना, त्यांना कुठली छोटी गोष्ट मनाला लागू शकते. सो ते इमोशनल म्हणजे सेन्सिटिव्ह असतात, इमोशनली खूप सेन्सिटिव्ह असतात. आता काही आयब्रोज असे आहेत ना की सुरुवातीला इथे असे दाट असतात, किंवा खाली निमुळते विरळ होत जातात. ही लोक खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होणारी असतात. एखादं काम जर त्यांना दिलं ना करायला, तर ती खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन करतात. आता ह्याच्याबरोबर उलटं मी सांगतो, जर आयब्रोमध्ये अंतर असेल ना, आता ह्या केस जर लांब लांब असतील तर ती डिटॅचमेंट दाखवते. ओके. माणसाला एक येणारी डिटॅचमेंट आहे कुठल्याही गोष्टीची. तर आयब्रोज जर नसतील जवळ येत तर ती एक डिटॅचमेंट दिसून येते. त्यामुळे शक्यतो आयब्रोजवरून आपल्याला माणसाची जी मानसिक स्थिती आहे ती कळते. ओके. बघत राहा. ओके. आता मला वाटतंय की कपाळ, डोळे, नाक, ओठ, गाल, कान, आयब्रो, हनुवटी, चेहरा ऑलमोस्ट कवर केला आहे आपण. येस. ठीक आहे. काही काही गोष्टींवर आपण बराच वेळ घातला आहे. पण हे जे शास्त्र आहे, आता हात बघणारे, तू पुण्यातच या रोडला निघालास तर 10 तरी सापडतील. पत्रिका बघणारे 20 सापडतील. चेहरा बघणारे कमी का बरं आहेत इतकी लोक? स्पेशली भारतामध्ये पण खूप कमी आहेत. म्हणजे रिसर्च करताना पण मला पॉडकास्ट पण खूप कमी लोकांचे सापडले. ओके. आता जसं मी तुला सांगितलं ना की हे शास्त्र ज्या वेळेला डेव्हलप झालं, तू कुठलाही अभ्यास घे, तू 1ली ते 12वी तुमचा अभ्यास सेम असतो. 12वी नंतर तुम्ही स्पेशलायझेशनकडे येता आणि मग तुम्ही PhDला एकच पर्टिक्युलर टॉपिक निवडता. फेस रिडिंगमध्ये तुमचा ही जी 10 पानं आहेत, माझ्या संहितेची जी 10 पानं आहेत, ही 10 पानं मुख्य अभ्यास आहे त्याचा. अतिशय सोपा, सरळ आणि साधा अभ्यास आहे. पण ह्याच्यात ज्या वेळेला तू म्हणतोस ना मला स्पेशलायझेशन करायचं आहे, मला ह्याच्यात एक्सपर्ट व्हायचं, तर मला एक विषय निवडावा लागतो. मग एकतर तुम्ही कपाळ निवडा, तुम्ही डोळे निवडा. लोकांना त्याच्यावरनं कळतं. नाक बघून एखाद्याला कळतं, एखाद्याला ओठ बघून कळतं. तर ती स्पेशालिटी शिकवणारी लोकं नंतर कमी झाली. किंवा एका माणसाने हे इतकं दुर्लभ शास्त्र होतं की लोकांनी शिकवायचं कमी केलं, कारण त्याचा मिसयूजही तितकाच आहे. कारण आमच्या शास्त्राचा जितका यूज केला जातो तितका मिसयूजही आहे. सिम्पल एक सांगतो मी तुला. आत्ता वासुदेव वगैरे जे लोक येतात, किंवा वासुदेवाच्या नावाखाली जी भामटी लोकं येतात, त्यांना चेहरा वाचण्याची थोडीफार कला ही असते. तू कुठे जर वीक दिसलास, हो, जसं मी तुला आत्ता छोटेसे पॅटर्न सांगितले ना, तसे पॅटर्न्स आहेत त्याचे काही. म्हणजे जर ह्या बाजूला आयब्रोच्या जर एक तुझी भुवईला एक हे असेल ना, आयब्रोला बघ रेष दिसते उमटलेली, तर त्या माणसाच्या आयुष्यात संधी लाभलेल्या नसतात. त्याला संधी जरी आली तरी ती त्याला लाभत नाही. समोरच्याला इझिली कळतं. त्या शास्त्राचं जे काही मांडणी केलेली आहे त्या माणसाला कळतं की ह्याला कधी संधी मिळालेली नाही, ह्याला फायनान्शियल स्ट्रेस आहे. सो तुला लगेच सांगतो तू की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संधी मिळाल्या पण काही झालं नाही. म्हणजे तुम्हाला मॅन्युप्युलेट करता येतं. ह्या शास्त्राचा आधार घेऊन मॅन्युप्युलेट भरपूर केलं लोकांनी. सो गुरुतत्व ज्यांच्याकडे होतं याचं, त्यांनी एका मर्यादित वर्गालाच ते शिकवलं. मग मर्यादित वर्गामध्ये सुद्धा गुप्तचर दलात हे शिकवलं जास्त गेलं, हेल्थ सेक्टरमध्ये शिकवलं गेलं, आणि मग ते हळूहळू खाली त्याचा ऱ्हास होत गेला. मग 1600च्या काळात त्याला पुन्हा ऊर्जित अवस्था आली. अरे तुला सांगू, मुस्लिमांचं जे हे आहे म्हणजे इस्लामिक जे लिटरेचर आहे त्याच्यात अल फिसारमध्ये तुला सामुद्रिकाचं वर्णन सापडतं. मुस्लिमांनी स्वतःसाठी तयार केलेलं फेस रिडिंग हे अल फसरमध्ये तुला सापडतं. म्हणजे 1200च्या शतकातला तो हा आहे की ज्याच्यामध्ये फेस रिडिंग सापडतं. सेम तसंच आपण म्हणालो ना की गादी चालवणारी लोकं असायचे, पण प्रत्येकालाच ते शास्त्र तेवढा आधार देत नाही. कारण मी एक सांगतो नाही, मी माझ्याकडे येणाऱ्या स्टुडंटनाही मी एक गोष्ट सांगतो की पहिल्यांदा तुझी क्वालिटी आपल्याला समजून घ्यावी लागेल, मग त्या दृष्टीने मी तुला डेव्हलप करेन. जसं मला कपाळ वाचता येतं तसं तुला येईलच असं नाही, पण तुला आयब्रो वाचता येतील. मी आयब्रोचं हे लक्षण तुला वाचता येईल, किंवा नाकावरनं तुला अगदी त्याची इत्तंभूत माहिती मिळेल. सो आपल्याला तिथपर्यंत शिकवणारा गुरु लागतो. हे डेडिकेटेड अभ्यासक्रम आहे. तुला सांगू, ही 10 पानं जर तू नीट अभ्यासायची ठरवलीस तर तुला 1 वर्ष जातं. ओके, ह्या वर्षभरानंतर तुला कुठल्याही अभ्यासाची गरज पडत नाही. माणसाचं जे काही भौतिक आयुष्य आहे किंवा त्याचं जे काही पास्ट लाईफ आहे तुला इझिली कळतं. किंवा माझ्याकडचे जे स्टुडंट आहेत ना, ते खरोखर एक वेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत.
त्यांनी चांगल्या क्षेत्रामध्ये काम केलं. बऱ्याच लोकांना मी फ्रीली शिकवलं. आत्ता मी क्लासेस घेतो, पण तसे शिकवणारे लोकही लागतात. तुझ्या एकट्यावरती मला 2 तास खर्च करायचे आणि ते का मर्यादित पैशात करायचे, तर त्याचा कमर्शियल उद्देश साध्य होत नाही. हल्ली मी क्लासेसना बघतो ना, की मी एक मध्ये फेस रिडिंगचा वर्कशॉप बघितला होता. त्याने काहीतरी त्याची फी ठेवली होती 1.5 लाख रुपये वगैरे. म्हटलं 1.5 लाख देण्याआधी आपण वर्कशॉप बघूया काय असतो याचा. सो त्या वर्कशॉपला त्याने ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या तुला गुगलवरती पण मिळतील. मी 90% फेस रिडिंग आहे ना तुला गुगलवरती पण मिळेल. पण तू ज्यावेळेला त्याला एक शास्त्रानुसार हे करतोस, त्याला पूर्ण पॅटर्ननी बघतोस. करेक्ट. म्हणजे केवळ कपाळ असं आहे म्हणून तो माणूस असा आहे असं नाही होणार. तो चेहरा पूर्ण कसा आहे, त्याला तो योग बनतोय का, हे पूर्ण शिकवणारा माणूस लागतो. आपण असं म्हणूया ना की तशी लोक नाही राहिली नंतर. त्यामुळे आज ही अवस्था झालेली आहे. आता माझ्या इथे कोणीच नाही फेस रीडर. ओके, ती माझी मोनोपोली आहे. ठीक आहे. शेवटच्या भागाकडे काही आपण येतोय. हे सगळे टेक्निकल ॲनालिसिस हे सगळं झालं, जे की एखाद्या व्यक्तीला आपण जर खरंच 6 महिने त्याने अभ्यास केला तर ठोकताळे तो बांधू शकतो. प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसा उपयोग करून घेतला पाहिजे लोकांनी फेस रिडिंगचा? उदाहरणार्थ मी बिझनेस करावा की जॉब करावा, लग्नाच्या दृष्टीने पार्टनरने एकमेकांचे फोटो दोघांचे चेहरे दाखवून काही तुमच्याकडून गायडन्स घ्यावा का? मी एक तुला गंमत सांगतो. आधी तुझं मोठं कपाळ आहे ना, तू नॅरो फोरहेडचीच मुलगी बघायचीस. ओके, तुझ्या आयुष्याला ती मुलगी स्थिरता देऊ शकते. ज्या मुलीचं कपाळ नॅरो आहे ना, तिचं लग्न झाल्यावर तिचा संसार सेट लवकर होतो. ओके, मग अगदी संसारात प्रॉब्लेम झाले ना तरी त्यांचं रेग्युलर आयुष्याला असं काही त्याचा इफेक्ट होत नाही. त्यांच्या तणावर राहतो पण नातं तुटत नाही. जिचं कर कपाळ आहे ना, तिने माझ्यासारख्या कपाळाच्या मुलाशी लग्न करावं. म्हणजे माझी सोय बघतोय मी ह्याच्यात. पण शनीचं कपाळ ती जितकी परफेक्ट आहे किंवा ती जितकी म्हणूया वस्तुनिष्ठ आहे तितके आम्ही नसतो. ओके, आम्ही थोडे उथळ होतो कधीतरी. मग आम्हाला कंट्रोल ठेवणारा किंवा बाई तू हे करू नकोस हे सांगणारा हा सुद्धा कोणीतरी तुमच्या आयुष्यात असावा लागतो. किंवा आपण म्हणूया ना, छोटं ज्याचं कपाळ आहे, अगदीच छोटं कपाळ आहे, तिलाही प्रकार कपाळाची मुलगी चालते. पण ज्या स्त्रियांचं कपाळ पर्टिक्युलरली मोठंच आहे, त्यांनी मोठ्याच कपाळाचा त्यांचा पार्टनर निवडावा. जर भव्य कपाळ असेल ना तर भव्य कपाळाचाच पार्टनर निवडावा. कारण दोघांच्या IQ-मध्ये बराच फरक पडतो. आणि जर विचार जुळले नाहीत तर मग डिवोर्सही तसेच फास्ट होतात. त्यामुळे लग्नाच्या आधी जर अशी लोक आली तर आम्ही सुचवतो की बाबा तू मुलगी बघतोस तर ह्या पर्टिक्युलर तत्वाची बघ. परवाची एक केस सांगतो तुला. एक माझ्याकडे आल्या होत्या, म्हणजे काकू आल्या होत्या, त्यांच्या मुलाची पत्रिका घेऊन आल्या होत्या की दादा ह्या सगळ्यांनी आम्हाला होकार दिला आहे, तुम्ही ह्या लग्नात पुढे जा म्हणून. ठीक आहे, माझ्याकडनं काय तुमची अपेक्षा आहे? म्हणाले तुम्ही पण जरा ह्यांचा चेहरा बघा आणि यांचं सांसारिक जीवन सांगा. म्हटलं लग्नच होणार नाही. म्हटलं ह्या चेहऱ्याला हा चेहरा मॅचच होत नाही, ह्यांच्यात कन्फ्लिक्ट होईल आणि लग्न तुटेल. आणि 3 आठवड्यामध्ये ह्यांचं लग्न तुटलं. बापरे, इतकं फास्ट? लिटरली 3 आठवड्यात ते लग्न तुटलं. ह्याच्यात कुठे अतिशयोक्ती नाही. कारण जे काही असेल, कारण विचारच पटले नाहीत त्यांचे. कारण त्या मुलाचा चेहरा जो होता ना तो कर होता आणि ह्या मुलीचा जो चेहरा होता भव्य होता. म्हणजे तिचं फोरहेड फार मोठं होतं आणि ते नाहीच जुळलं. ती मुलगी नंतर म्हणायला लागली तू माझ्या योग्यतेचा नाही आहेस. शिट. म्हणजे इव्हन तो CA मुलगा आहे. बरं 4 ठिकाणी पत्रिका त्यांनी दाखवली होती. पण मी तुला म्हटलं ना की टेक्निकल डिटेल तुम्ही पत्रिकेला देताना त्याच्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित द्याव्या लागतात. बरोबर. तुम्ही केवळ हल्ली मी जी ॲप्स बघतो ना मॅट्रिमोनियल साईट्सवर की लोक मुद्दामून आपली तिथी खोटी सांगतात, आपली तारीख खोटी सांगतात किंवा ती फसवणुकीचा प्रकार तिथे जास्त होतो. माझं हे नक्षत्र आहे, माझं ते. त्यामुळे बरेचदा फसवणुकीचा जो योग आहे ना तो येतो. आम्हाला त्याची गरज पडत नाही. आम्ही थेट सांगून टाकतो की नको. किंवा एज्युकेशन बघायला लोक येतात की मी कुठल्या क्षेत्रात एज्युकेशन घेऊ. तर मी पहिल्यांदा सांगतो की बाबा रे तू IQ टेस्ट जिथे होते, ॲप्टिट्यूड टेस्ट होते ना, तिथे आधी जा आणि तिथून आल्यावरती तुला 4 क्षेत्र मी सांगतो ती तू निवड. केवळ एकाचं ते काम नाही होत, कारण एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न येतो. ओके, खूप कॉशियसली आपल्याला ते करावं लागतं. बरोबर. जसं तुझं कपाळ आहे ना, मी तुला गव्हर्नमेंट एक्झाम दे सांगू शकेन. आता नेमकं वय गेल्यावर सांगतोय तुम्हाला आता. पण एक आवड असतेच. ते बरोबर आहे, देऊन झाले आहेत. पण एक तेव्हा हे होतं की मे बी चेहऱ्यावरून योग असू शकतो पण माझे प्रयत्न कमी होते. प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना एक ते ठरलेलं आहे की ह्याचं गंतव्य जे आहे ना ते 3 गुण जे आहेत, त्रिगुणांनी तुमचं डेस्टिनी ठरवलेलं आहे. तुम्ही तिथेच जाता. आम्ही फक्त तुम्हाला सपोर्ट करतो की बाबा रे एवढं कर, त्याने एवढं होईल.
सो आम्ही करिअरच्या दृष्टीने सुद्धा म्हणायला गेलो ना, आता माझं जर कपाळ असेल, मी त्याला म्हटलं यार मी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जाईन किंवा मी अन्य कुठल्याही इंजिनिअरिंग क्षेत्रात जाईन, तर मला तेवढं यश नाही मिळणार. जेवढं मला पोलिसिंगमध्ये येईल, जेवढं मला काउन्सिलिंगमध्ये यश मिळेल, जेवढं मला मानसशास्त्रात यश मिळेल, तेवढं मला त्या क्षेत्रात मिळणार नाही आहे. किंवा आता जसं मी सांगितलं, नॅरो फोर हेडची मुलगी आहे, ती जर CA वगैरे बनत असेल तर CA बनून सुद्धा ती नंतर ट्रेनिंगमध्येच आहे. म्हणजे ती गुरुपदाकडेच जाईल. म्हणजे ती सगळ्यांना बॉस वाटेल, जवळची वाटेल. पण बॉस वाटणं आणि बॉस असणं ह्याच्यातला फरक आहे तो एक. तू बॉस वाटशील, म्हणजे भले तू एखाद्याचा ज्युनियर असशील ना, तर तू त्याला बॉस हे सांगू शकतोस की बॉस हे आपण हे करूया, आणि ते एक्झिक्यूट पण होईल. त्यामुळे सांगता येतं. तुम्ही लग्न, तुमचं करिअर, किंवा तुम्ही जॉब करता का, किंवा तुम्ही व्यवसाय कसा करा, कुठला करा, हे सांगता येतं. ओके, ग्रेट आहे यार. बऱ्याचशा गोष्टी मला आत्ता क्लिअर झाल्या आहेत. मी भरपूर जे क्वेश्चन्स काढले होते अनेक उत्तरांमध्ये ते पण कवर झालेत. एक छोटासा प्रश्न अजून, की पास्ट लाईफबद्दल कसं समजतं चेहऱ्यावरून? हा व्यक्ती कसा आहे हे एक वेळ समजू शकतं, पण पास्ट लाईफ आणि या गोष्टी मग तुम्ही कुठलं बलाबल बघता चेहऱ्यावरचं त्याचं? आता आपण सगळ्यात आधी येऊया ना, की 3 गुण आहेत आणि या त्रिगुणांचा अभ्यास होतो. मी तुला सुरुवातीपासून एक गोष्ट एक्सप्लेन करायची राहून गेली, की फेस रिडिंगमध्ये काय काय कळतं. ओके, ह्याच्यामध्ये पंचमहाभूतं कळतात, 5 कर्मेंद्रिय कळतात, 5 ज्ञानेंद्रिय कळतात, 6 विकार कळतात. म्हणजे जे आपले 6 विकार म्हणतो ना, षडरिपू, हे 6 विकार कळतात. कफ पित्त वात हे तर कळतं. रजसत्व तमही कळतं. बुद्धी आणि मन ह्या 27 ते 26 घटकांचा अभ्यास ह्या आपल्या क्षेत्रामध्ये होतो. ह्या क्षेत्रामध्ये आत्ता जे तुमचे गुण आहेत हे कशामुळे झाले असतील, तुमच्या चेहऱ्याचे जे काही घटक आहेत, त्याच्या रेषा आहेत, ह्या कशामुळे झाल्या असतील हे आम्हाला कळतं. मी तुला सोपं सांगतो, म्हणजे माणसाला बघायचं कसं असेल तर, की तुझ्या जर आयब्रोच्या शेजारी एकच रेष असेल उजव्या बाजूला, तर तुझे पैसे जाणं किंवा तुझे पैसे न मिळणं, अपेक्षित पैसे न मिळणं, हा घटक त्याच्यामध्ये असतो. ओके, म्हणजे आता हे चेहऱ्याचे सायन्स आहेत. सायन्स आहे. चेहऱ्यावरचे असे कुठले कुठले सायन्स आहेत की ज्याने वेगळे वेगळे अर्थ कळतात? चेहऱ्याचे सोपे सायन्स मी तुला सांगतो, म्हणजे तुम्हालाही ते आवडेल बघायला, की चेहऱ्यावरच्या रेषा, आयब्रोच्या शेजारी अशा रेषा दिसतात. बरेच जण म्हणतात त्यांनी नाम लावल्यासारखं आहे. तर ज्याच्या 2 रेषा आहेत त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात काम करता येत नाही. म्हणजे ज्या माणसांनी ठरवलं आहे की यार मला पुढे ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, ते त्याला मिळत नाही. मग हा माणूस काय करतो ना, तर हा माणूस ज्या क्षेत्रात जातो तिथे त्याला यश मिळतं. त्यामुळे साधारण भाग्याचं लक्षण म्हणून त्या दोन्ही रेषांकडे बघितलं जातं. पण अनाकलनीय आहेत अशा ज्या सायन्स असणारी लोक आहेत, तू पण बघ, ही लोक अनाकलनीय आहेत. म्हणजे हे तुला आत्ता सांगतील की यार मी उद्या ना हे XYZ गोष्ट करणार आहे, ते ती करणार नाहीत. त्या ऐन वेळेला मी अरे आज दुसरं केलं, मी आज हेच केलं असं सांगून ती वेळ मारून नेतील. दुसरीकडे बघायला गेलास तर एकच रेषा आहे, उजव्या बाजूला आहे, तर बेधडक असतात. तुझ्या चांगल्यासाठी ते कितीही तुला बोलू शकतात. म्हणजे थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड लँग्वेज असते त्यांची, या उजव्या बाजूला असेल त्यांची. डाव्या बाजूला जर असेल ना, तर ते शार्प इंट्युशनचं प्रतीक आहे. डाव्या बाजूला ज्याच्या आयब्रोज आहेत त्याचे पैसे अडकणं, इंट्युशन शार्प. त्याच्या जवळच्या लोकांना काही होणार असेल किंवा आत्ता जरी आपण आजूबाजूला काही घडणार असेल ना निगेटिव्ह, तर त्यांना त्याचा सेन्स फार लवकर होतो. सो ही फार महत्त्वाची लक्षणं आहेत त्यातली. जसं मी तुला मगाशी नोस्ट्रिलवरच्या रेषा सांगितल्या होत्या, की जर हा भाग असेल असा, इथे कर्व असेल, तर ती धडपडण्याची लक्षणं आहेत. थोडं लागतंय, कापतंय. डाव्या बाजूला असेल इमोशनल स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, आजार अंगावर काढण्याची सवय आहे, इवन सुसायडल थॉटपर्यंत जातं. बापरे. म्हणजे तू कधी ऑब्झर्व कर की सुसायडल थॉट ज्याच्यामध्ये आहेत, तू इनडायरेक्टली विचार त्याला कधी की यार होते का तुझ्यात कधी, तर तो हो सांगतो. तर हे जे छोटे छोटे साईन्स आहेत ते माणसाला आतून रिफ्लेक्ट करतात आणि आम्हाला ते ऑब्झर्व करायला सोपं पडतं. तर हा साईन आहे, तर माणूस असा कुठेतरी अडकलेला असेल. अच्छा, ओके. अगदी शेवटचा एक छोटासा सेगमेंट की ज्याच्यात तुझ्या अनुभवांमधनं का मला काही उत्तर पाहिजेत. तू बघितलेले काही डेंजर फेसेस किंवा तुला आवडणारा एखादा सेलिब्रिटी फेस किंवा तुला डिकोड करायला मजा आली असा कुठला एखादा फेस? ओके. किंवा मी पण एखादा सांगेन, चल महेंद्रसिंग धोनीचा फेस, काय सांगशील? ओके, महेंद्रसिंग धोनी, जसं मी सुरुवातीला म्हटलं ना, शांत डोक्याने काम करणारी लोक. त्याचं लक्षण काय होतं, मी काय सांगितलं होतं तुला? राजसिक तामसिक. त्याच्या आधी एक लक्षण तुला मी सांगितलं होतं. ओके, नाही मला नाही आठवत आता, ते पहिल्या भागात गेलं. गुड हास्य, कूल माइंडेड. ओके. महेंद्रसिंग धोनी, त्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या रेषा आहेत ना, त्या प्रत्येक रेष अनुभवाची. त्याच्या कपाळावरती रेषा तू असा केल्यावरती ज्या दिसतात त्यांना त्याचा अनुभव झळकतो. म्हणजे अनुभवातनं केलेली कृती हा त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आणि सेम टाईम त्याचं जे कपाळ आहे ना, ते क्रिएटिव्हिटी दाखवतं.
म्हणजे महेंद्रसिंग धोनी कधीही अनाकलनीय का आहे, तर त्याचे जे कर्व कपाळ आहे, त्याच्या कपाळावरती जे साईन्स आहेत ना, ते अनाकलनीय आहेत. आणि ते शेवटच्यावर कधी कोणाला दिली सांगता येत नाही. येस, तो अनाकलनीय त्याच्यामुळे, आणि त्यामुळे तो थोडा गूढ दिसतो सगळ्यात. कारण मी MS धोनीला आजपर्यंत ज्या वेळेला बघितलंय त्यावेळेला तो कूल माइंडेड, म्हणजे तो ॲग्रेसिव्ह आहे पण तो शांत डोक्याने करतो. मला याचा काटा काढायचाच आहे. म्हणजे तो विकेट किपिंग करत असताना त्याचं ॲनालिसिस भरपूर व्हायचं, कारण आयब्रो दाट होत्या त्याच्या. म्हणजे विराट कोहलीसुद्धा ॲनालिसिस फास्ट करतो आणि रिॲक्शन क्विक देतो, कारण आयब्रो लो आहेत. म्हणजे विराट कोहलीच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या फास्ट आहेत, का त्याच्या आयब्रो लो आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या आयब्रोज थोड्या वरती आहेत, त्यामुळे ते लगेच रिॲक्शन देत नाहीत, पण जे देतात ते वर्मी आहे, कारण आयब्रो स्ट्रेट आहेत. राजसाहेबांचं कपाळ स्लोप्ड आहे. एक जनरली मला आवडलेल्या चेहऱ्यांमध्ये राजसाहेबांचा चेहरा स्लोप्ड आहे, त्यामुळे सुरुवातीचं यश मजबूत आहे. मी आत्ता राजसाहेबांनी नवीन जरी चालू केलं ना काल परवा, तर पुन्हा एकदा ते हे होतील, ग्लोरीफाय होतील. देवेंद्र फडणवीसांचा जो चेहरा आहे तो भविष्यात पुढे पुढे होत जाईल, म्हणजे त्याच्यातनं ते वेगवेगळ्या आणखीन मोठ्या पोझिशनवरती जातील. इवन नरेंद्रजींचा, म्हणजे मोदीजींचाही चेहरा तसाच आहे, की कपाळ भव्य आहे त्यांचं, आणि ती त्याची लक्षणं आहेत की पुढे जाऊ शकतात ती लोक. नेतृत्व गुण, MS धोनी जर म्हणालास ना, नेतृत्व गुण त्यातून येतं. ॲनालिसिस करण्याची जी वृत्ती आहे ती त्यातून येते. गुन्हेगाराचा वगैरे फेसमध्ये काही असतात साम्य, आहे की गुन्हे करणाऱ्यांच्या चेहऱ्यातले ट्रेट्स हे सेम आहेत? तामसिक चेहरा दिसतो. ओके. त्यांच्या चेहऱ्यामधले त्यांचे आयब्रोज असतात ते दाट असतात. बरेचदा तुला एक मी सांगतो ना, की फार लिमिटेड जागी केस असतात त्यांच्या पुढे, किंवा अगदीच त्यांच्या आयब्रो दिसत नाहीत, किंवा हा भाग जो आहे ना अतिशय घट्ट दिसतो त्यांचा. मी पेडोफिल्स लोकांमध्ये बघितलं की त्यांची जी गालाची मांसल त्वचा जी इतकी सॉफ्ट असली पाहिजे, थोडीशी तरी सॉफ्ट, ते अति रफ होतं. सो आम्ही ते स्टडी करताना क्रिमिनल ह्याच्यामध्ये मी बघितलं. तू कुठलाही सायको किलर घे, त्याचे डोळे शोधक आहेत. त्याच्या डोळ्यामध्ये कळत नाही की तो काय शोधतोय, पण त्याला एक काय म्हणूया पीडित झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावरती जास्त आहे. काहीतरी शोधतोय तो, सावज शोधणं ह्याची जी नजर आहे ना ती त्यामध्ये दिसते. मी बघितलेल्या केसेसमध्ये मला आजपर्यंत आवडलेले चेहरे जर बघितले तर मी एकदा मनोहर पर्रीकरांना जवळून बघितलंय. बरं, हो, अगदी पर्सनली, कारण ते चिपळूणला इलेक्शनला आले होते आणि मला खूप जवळून त्यांना भेटायचा अनुभव आला. फार जबरदस्त चेहरा होता. म्हणजे मला आवडलेल्या चेहऱ्यांमध्ये एक, मी प्राईम मिनिस्टरना पण असं जवळून बघितलंय, देवेंद्रजींनाही बघितले, राजसाहेबांनाही बघितले. हे जे सगळे आहेत ना, हे लोकांवर छाप पडणारी लोक आहेत. हे ह्यांचा चेहरा इतका. पर्रीकरांचं सांग ना. पर्रीकर राजसी होते पण ते सात्विक होते. ओके. म्हणजे ते राजकारणात त्यांच्या सात्विक गुणांमुळे जास्त आले. त्यांचं जे काही डेडिकेटेड काम, सात्विक माणूस काय असतो रे, तो डेडिकेटेड काम करतो. म्हणजे सात्विक माणूस सकाळी 7ला येतो, संध्याकाळी 7ला जातो, पण तो 24 तास 12 महिने किंवा आपण म्हणतो ना एक त्याचं रुटीन ठरलेलं असतं. ही लोकं जी आहेत ना ही रुटीनवाली आहेत सगळी, त्यामुळे त्यांची छाप पडते. आणि पर्रीकर सरांची तर पडायचीच. पर्रीकर सर मुद्देसूद बोलायचे, महत्त्वाचं बोलायचे, ते ओरडायचे पण ते समोरच्याला सांभाळून लगेच घ्यायचे. त्यांच्या ओरडण्यात दाहकता नव्हती. मी एखाद्याला हेटाळणी करणं असं कधीच नव्हतं. किंवा तू जर बघितलंस ना देवेंद्रजी बोलताना कार्यकर्त्याशी अहो जाओ रिस्पेक्टनीच बोलतात. करेक्ट. किंवा चार चौघात वाईट वाटेल असं नाहीच बोलत. राजसाहेबांचं थोडं उलट आहे, ते दाबतात लगेच तिथल्या तिथे. कारण त्यांना हे असतं की जसं मी तुला म्हटलं, माझं विजन ही माझी ओळख आहे आणि माझ्या विजनला तू क्रॉस करू नकोस. तुला मी सांगतोय ना ते तुझ्याही हिताचं आहे आणि माझ्याही हिताचं आहे. सो हा ॲटिट्यूड आहे ह्या तत्वांचा. त्यामुळे आपल्याला आवडणारे न आवडणाऱ्या चेहऱ्यांमध्ये ही तर चेहरे मला खूप आवडतात. आणि खुंखार हा जो तू प्रश्न विचारलास, मी बघितलेला सगळ्यात खुंखार व्यक्ती माझा जवळचा मित्र आहे जो 4 पॅरा SF होता, आणि एक माझे सर आहेत 9 पॅरा SF होते. अतिशय गोड चेहऱ्याची होती लोक, म्हणजे आहेत अजून व्यवस्थित आहेत. ह्यांच्या सर्व्हिसेस आत्ता माझ्या वयाचा असून 12 वर्ष, एकाची सर्व्हिस झाली ती 22 वर्ष, वय वर्ष त्याचं आत्ता काहीतरी 41 आहे. 18व्या वर्षी लागला, आत्ता 41 वर्ष, 22 वर्षाची सर्व्हिस आहे त्याची. शांत, गोड, अगदी संयमी असा बघणार तुझ्याकडे, पण त्याच्या चेहऱ्यावरती नंतर कळतं यार हा तामसी आहे, म्हणजे हा फारच तामसी आहे. म्हणजे हाताबाहेर गेलेला तामसी आहे हा, आणि हा काहीही करू शकतो, त्याच्याकडे ते कॅपॅसिटी आहे. माझे 1-2 डॉक्टर मित्र होते, सायकियाट्री, आणि एक सर्जन होता. तो सर्जन जो होता तो सगळ्यांची हसून घेऊन, अरे काय नाही रे, ऑपरेशन म्हणजे खूप सोपं असतं. आणि
एकदा मला सुदैवाने किंवा दुर्दैवाने तो ऑपरेशन कसा करतो हे ऐकायचीही मिळाली. तर तो सिनियर्सना आणि ज्युनियर्सना ज्या प्रकारे ताळ्यावर ठेवत होता, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना ज्या प्रकारे तो हे करत होता, तो मला जास्त खुंखार वाटला होता. ओके. की हे दिसलंच नाही पाहिजे किंवा ही गोष्ट इथे आलीच नाही पाहिजे. म्हणजे ही डेडिकेशन आणि तामसिकता दोन्ही त्याच्यामध्ये होती. आणि जो सायकियाट्रिक होता, म्हणजे फार वाईट असतात ती लोक असं मी म्हणतो, ते तुमच्या मनातलं इतकं इझिली काढून घेतात. म्हणजे भीती वाटते. माणूस अग्रेसिव्ह असला ना तर भीती नाही वाटत, पण तो असा असेल तर भीती वाटते. कोल्ड ब्लडेड. आणि त्याची मला खूप भीती वाटते, अजूनही वाटते. तो असा शांत बसतो. तू फेस रीडर आहेस तर मी पण माइंड रीडर. मी तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो. सो त्याची भीती वाटते. तो खुंखार वाटला होता मला. आता तू जर बघशील ना, लहान कान म्हणजे साईजनी लहान जो कान आहे हा रिझर्व्ह आहे. सुरुवात आपण रिझर्व्हनी करूया. त्यांच्या मनातलंही लोक काहीच सांगत नाहीत. म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे तुला अजिबात कळणार नाही. या लोकांचं एक वैशिष्ट्य एका वेळेला एक काम करण्याचं आहे. हे लोक शिस्त, आदर ह्या सगळ्यांनी परिपूर्ण आहेत आणि एका वेळेला एक काम करतात. फक्त ह्यांच्यामध्ये काय ना की लाजाळू स्वभाव आहे. थोडे इंट्रोवर्ट राहतील, एक पाऊल मागे राहू का मी असा विचार करतील. आणि याच्या बरोबर उलटं मोठे कान असलेली लोक आहेत. मोठे म्हणजे गणपतीसारखे मोठे कान असतील तर ती लिडरशिप क्वालिटी दाखवते. म्हणजे जे लीडर्स आहेत, चांगले लीडर्स आहेत, यशस्वी लीडर्स, त्यांचे कान मोठे असतात. जो उत्तम ट्रेनर आहे त्याचे कान मोठे असतात. जो उत्तम गाईड आहे त्याचे कान थोडे मोठे आणि बाहेर आलेले असतात. अगदी चिकटलेले कान नसतात, थोडे बाहेर आलेले कान असतात. आणि ह्यांच्यामध्ये काय माहिती आहे की गणपतीसारखे जर कान झाले मोठे अगदी, तर मग भरभराट चांगली लाभते ह्या लोकांना. आणि असे गणपतीसारखे कान असलेली लोक तुला रिसर्च करताना जास्त दिसतील. आणि ह्याच्यानंतर येतो गोलाकार कान. म्हणजे थोडासा असा आहे ना, गोल शेप येतो कानाचा. उत्तम स्मरणशक्तीचं लक्षण आहे किंवा उत्तम क्रिएटिव्ह कामाचं लक्षण आहे. म्हणजे स्थिर मनाची लोकं ही अशा प्रकारची लोकं आहेत. यांच्यामध्ये विश्वासार्हता आहे. जो माणूस अशा गोल कानाचा तुला दिसेल ना, तो कुठल्याही थराचा असू दे, तो मजदूर असू दे, ऑफिसर असू दे, तो विश्वासार्ह आहे. म्हणजे त्याची पडताळून बघण्याची गरज नाही. आणि ह्याच्या नंतरचा जो कानाचा शेप येईल ना, तो माकडासारखे कान. ओके. असा बाहेर आणि टोक आहे त्याच्यावर, चतुर प्रकारे. आणि फार वेगवेगळ्या कन्सेप्टनी ते कामं करून घेतात. म्हणजे स्वतःचं काम काढून घ्यायची जी क्वालिटी आहे ना ती खूप चांगली आहे. म्हणजे थोडी उटपटांग हरकत करणारी लोक आहेत, तितकीच डेडिकेटेड पण आहेत. हे काम दिलं तर करतील, पण वेळ कधी पाळणार नाहीत. मी तुला सांगितलं ना सकाळी 8ला ये, तुझे कान माकडासारखे आहेत, तर तुम्हाला 8:55ला फोन करशील, अरे भाई जाऊया का आता. म्हटलं यार माझं कामच 8चं आहे, तू विसंबून फक्त राहू नकोस. पण ही माणसं चांगली असतात. दुसरं कानाच्या आत केस असलेली लोक, ह्याला सामुद्रिकांनी चांगलं वर्णन दिलं आहे की ही यांचं भरभराट होतं. ही लोकं व्यापारात जातात, यांचा उत्कर्ष चांगला होतो. कानाची पाळी जर जाड असेल ना खूप, तर ती लोकं स्वार्थी असतात, अप्पलपोटी असतात. ती जाडे असू नये. अच्छा, तुझी नाही आहे, तू काळजी नको करूस. चेक केला. अरे तेच होतं की आपण लोकांना जे सांगतोय ना, ह्यांनी लोक स्वतःला चेक करणार आहेत. बरोबर. तर मी असं तुला सुचवेन की आपण पॉडकास्ट नंतर आहे ना छोटी छोटी इन्फॉर्मेशन स्लाइड्स देऊया त्यांना. आपण जे काही मुद्दे मांडलेत ना ह्याचे आपण स्लाइड्स देऊ, लोकांनाही कळू दे. बरोबर. आपण जो प्रयत्न करतोय की लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, तो आपण लार्ज लेवलवरती करू. येस. आणि कमेंटमध्ये पण विचारतीलच, त्यालाही ॲड्रेस कर. तुझा नंबरही असेल, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. कारण गप्पांमध्ये सगळंच मांडणं, इतकं अभ्यास केलेलं ते काही शक्य नसतं. पण तरी तुला मी खरं सांगू का, क्लायंटशी बोलणं वेगळं आणि पॉडकास्टमध्ये बोलणं वेगळं आहे, पूर्ण वेगळं. एक्झॅक्टली. कारण मी आत्तापर्यंत क्लायंटला मी ॲड्रेस करू शकतो, पण ज्यावेळेला तुम्ही तथ्यात्मक खूप जास्त येता, तुम्हाला एक पर्टिक्युलर विषय सांगायचा असतो, त्यावेळेला तुमचं असणं आणि स्टोरी टेलिंग ह्याच्यात बराच फरक पडतो. आणि त्यात असंही असतं अरे, आणि की मे बी एखाद्या व्यक्तीला तू आता सांगितलं की हा माणूस विश्वासार्ह नाही, पण त्याच्या आयुष्यात तसे गुण असणारा माणूस विश्वासार्ह असू शकतो. मग तो म्हणतो यार हे काही सांगतायत, त्याचा अनुभव असतो. कारण शेवटी एवढे लोक आहेत, एवढे चेहरे आहेत, एवढे गुण आहेत. त्यामुळे मी नेहमी काय म्हणतो माहिती की इन्फॉर्मेशन आपण थोडी मोठ्या लेवलवर द्यायची. ह्या मजा मस्तीच्या गप्पा आहेत आपल्या सगळ्या. बरोबर. एक्झॅक्टली. सो आपण हे करूया. हा एक प्रयोग एकदा आपण करून बघूया. 100%. तुर्तास आत्ता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप छान पद्धतीने तू दिलीस आणि माझ्या विनंतीला मान देऊन आलास. 2 भागातला हा पॉडकास्ट होता, दुसरा भाग आत्ता संपतोय. आणि ज्यांना मला मजा आली यार, मी आजपर्यंत एवढा कम्फर्टेबल कधीच बोललो नाही कोणाशी. मी क्लासेसला शिकवणं वेगळं असतं रे. क्लासेसला सांगणं लोकांना की यार तू हे असं कर, ह्याच्यात अधिकार असतो. आता तुम्ही अधिकार बनून येता आमच्याकडे, भीती वाटते. करेक्ट आहे. सो तुम्हाला जी सांभाळून घेतलीस त्याबद्दल तुझे आभार, किंवा तुझ्या टेक्निकल टीमचे मी आभार मानतो. खूप खूप थँक्यू. म्हणजे हा जे तुझं चॅनल आहे ना, बेस्ट.
कालपासून तुम्ही ज्या प्रकारे सांभाळून घेतलंय, मी तो आर्चीज असेल, अक्षय असेल किंवा मॅडम असतील, मानसी मॅडम असतील, ह्याने ज्या प्रकारे सांभाळून घेतलं ना मला खूप आवडलं. नाहीतर खूप असं म्हणजे कॅमेरा आणि बघून भीती वाटत होती. सो आता मला रिलॅक्स वाटते तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूया भेटूया आणि पत्र लिहायला तू येशील अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. मित्रांनो, 2 भागात केलेलं आम्ही हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. काही प्रश्न असतील, तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की टाका आणि हा एपिसोड आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. नवीन विषय आम्ही कुठले घेऊन आले पाहिजेत, अजून तुम्हाला कुठल्या विषयात काय काय ऐकायचं आहे हे पण आम्हाला कळवा. आम्ही कमेंट्स वाचत असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात मेन करा ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. 2.5 लाखाचा टप्पा आम्ही तुमच्या आशीर्वादाने आत्ताच पार केलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम दाखवत राहा आणि भेटत राहून नवीन नवीन पत्रात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.